श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सुनबाईचा गैरसमज। घरात संध्याकाळचा मंद उजेड, दिवाणखान्यात मंद वाऱ्याने पडदे हलत आहेत। स्वयंपाकघरातून सासू शारदाताई भांड्यांचा आवाज करत चिडचिडीत सुरात म्हणते, नेहा पुन्हा आली होती का आज? सुनबाई कावेरी नुकतीच स्वयंपाकघरात चहा करण्यासाठी आली होती। ती थोडी थबकते, हो आईसाहेब, 15 मिनिटासाठी आली होती। काय झालं? शारदाताई तावातावाने चमचा फेकतात। काही नाही, पण मी सांगते ना, या घरात रोज येणं जाणं नको तिचं, मला ती चांगली वाटत नाही। कावेरीचा चेहरा ताबडतोब उतरतो। आईसाहेब, ती माझी मैत्रीण आहे। 2 दिवसापूर्वी तुमच्यासाठी झेंडूची फुलं आणली होती तिने, तुम्हाला आवडली होती ना? शारदाताई एक खोल श्वास घेतात। हो, आवडली, म्हणून रोज घरात वावरायचं काही कारण नसतं। काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात सुनबाई। कावेरीचा आवाज आता थरथरतो। माझ्या आयुष्यात जे थोडंफार हसणं आहे तेही तुम्हाला नको आहे का? त्या शब्दांनी घरातली हवा जड होते। शारदाताई शांत होतात, काही बोलत नाहीत। त्यांच्या नजरेत काहीतरी दडलेलं असतं, काळजी, पण कठोरतेच्या आवरणाखाली। रात्री अश्विन घरी परततो तेव्हा कोणीही जेवलेलं नसतं। कावेरी कोपऱ्यात बसून मोबाईलवर काहीतरी पाहत असते। कावेरी, आज काहीतरी झालं का परत? अश्विनने विचारलं। कावेरी हसण्याचा प्रयत्न करते। नाही, काही नाही, तुझी आई थोडी जास्त काळजी घेते फक्त। अश्विनने मोबाईल बाजूला ठेवत तिच्याकडे बघितलं। तू पण तिच्याशी सरळ बोलत जा, ती तशी वाईट नाहीये। कावेरीने डोळे वर केले। मला माहितीये, पण तुझ्या गैरहजेरीत जेव्हा सतत त्यांचे कटू शब्दांचा सामना करावा लागतो तेव्हा मी काय करू? अश्विन शांत झाला, त्याच्याकडे शब्द नव्हते। दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी आणि तिची मैत्रीण नेहा स्वयंपाकघरात हसत काहीतरी बोलत होत्या। नेहा म्हणाली, तुझी सासू कडक आहे, पण मनाने वाईट नाही वाटत मला। काल मी नमस्कार केला तरी ती काही बोलली नाही, पण नजरेत प्रेम होतं। कावेरी हसते, तू नुसतीच आशावादी आहेस। मला वाटतं त्यांना मी आवडतच नाही। माझ्या मैत्रिणीपासून मला दूर करण्यासाठी चिडचिड करतात। इतक्यात शारदाताई बाहेरून आल्या। त्यांचं बोलणं थांबलं। त्यांनी कपाटातून काहीतरी घेतलं, पण जाताना थांबल्या। नेहा, तू परत आलीस? नेहाने हसत हात जोडले। हो काकू, थोड्या वेळासाठी, मला घरी करमत नाही। शारदाताई काही न बोलता गेल्या। कावेरीचा चेहरा मात्र कडक झाला। पाहिलंस, अशा बोलतात, तू परत आलीस म्हणजे काय? माझी मैत्रीण येऊ शकत नाही का? नेहाने शांत करण्याचा प्रयत्न केला। अगं सोड ना, कदाचित त्यांचा मूड नसेल आज। पण कावेरीच्या मनात आधीच विरोधाचा अंकुर फुटला होता। दिवसेंदिवस वातावरण तणावाचं होत गेलं। शारदाताई काही बोलल्या की कावेरीला त्याचा अर्थ कटूच वाटू लागला। तिच्या मनात ठसठशीत विचार रुजू लागले। त्या मला स्वीकारत नाहीत, मला कमी लेखतात। एका संध्याकाळी कावेरी स्वयंपाकघरात भांडी ठेवत असते। शारदाताई येऊन म्हणतात, तुझ्या त्या नेहाचा मोबाईलवर फोन आला होता, तू बाथरूममध्ये होतीस म्हणून मी पण फोन उचलला नाही। कावेरीचा आवाज आता धारदार झाला। का नाही उचलला? तुम्ही माझा फोन उचलायला मी मनाई केली आहे का? शारदाताई थोडं थबकल्या। मनाई नाही, पण कावेरी मध्येच बोलली, पण काय? तुम्हाला वाटतं माझ्या मैत्रिणी मला बिघडवतात का? शारदाताईने शांतपणे फक्त एवढंच म्हटलं, काही लोक आपल्यासाठी चांगली नसतात, एवढंच म्हणायचं होतं। कावेरी डोळ्यात पाणी आणत म्हणाली, तुम्हाला माझ्या निवडीवर विश्वास नाही का? मी चूक आहे का नेहामध्ये इतकं मन रमून? शारदाताईने नजरेत थोडं काहीतरी सांगायचं होतं, पण शब्द गिळले। सुनबाई, वेळ सांगेन। कावेरी ओरडली, मला वेळ नाही हवा, मी आता ठरवलंय, तुमचं बोलणं ऐकायचं बंद। ती खोलीत जाऊन दार लावून बसली।
त्या रात्री शारदाताई एकट्या दिवाणखान्यात बसल्या होत्या. हातात जुन्या फोटोंचा अल्बम. एक फोटो होता अश्विनचा आणि त्याच्या कॉलेजमधील मित्रमैत्रिणींचा. त्यात नेहाही होती. त्यांच्या डोळ्यात हलकी काळजी चमकली. मी चुकीचं नाही पाहिलंय, त्यांनी स्वतःशी पुटपुटलं. पण हिला सांगितलं तर गैरसमज होईल म्हणून गप्प राहिले. कावेरीच्या खोलीत दुसरीकडे ती पलंगावर पडून होती. डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही. ती स्वतःशीच म्हणाली, आईसाहेब मला फक्त त्रास द्यायला विचार करतात, माझ्या आनंदात काटा घालतात. अश्विन असता तर, पण त्याला हे काहीच कळत नाही. ती मोबाईल उचलते. नेहा. ती फोन करते. नेहा, आपण उद्या बाहेर फिरायला जाऊया का? नेहा म्हणाली, का नाही, पण तुझी सासू परत रागवेल ना. कावेरी कटाक्ष टाकत म्हणाली, आता मी कुणाचं ऐकणार नाही. दिवस संपला. रात्री शारदाताई देवघरात दिवा लावत होत्या. त्यांच्या ओठांवर पुटपुटणं. देवा, हिचं मन दुखावू नकोस, पण माझं कारणही समजू दे. त्याच वेळी कावेरी बाल्कनीत उभी राहून आकाशाकडे पाहत होती. तिच्या मनात विचारांचा गोंधळ. आईसाहेबच चुकीच्या आहेत, मला बदलायचं नाही. तिच्या चेहऱ्यावर दृढतेचा भाव, पण मनात गोंधळ आणि राग. गैरसमजाचा अंकुर पेरला गेला होता, काळजीच्या सावलीतून वाढणारा. पण एके दिवशी सत्य उजाडणार होतं. सकाळचं कोवळं ऊन अंगणात पडलं होतं. कावेरी बागेतील कुंड्यांना पाणी घालत होती. तिच्या चेहऱ्यावर शांततेचा आभास असला तरी मनात अस्वस्थतेचं वादळ उसळत होतं. शारदाताई देवघरात दिवा लावत होत्या, पण त्यांच्या नजरा वेळोवेळी कावेरीकडे वळत होत्या. कावेरीने हलक्याशा चिडीने विचारलं, आईसाहेब चहाला मी साखर टाकू का, की पुन्हा काही चुकीचं म्हणाल? शारदाताई काही बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त एवढं म्हटलं, साखर तूच ठरव, पण लक्षात ठेव, काही गोष्टी जास्त झाल्या की कडूपणा वाढतो. कावेरीने कप जोरात टेबलावर ठेवला. हो, आता चहातली साखरसुद्धा गैरसमजाने मोजायची का? त्या शब्दांनी दोघींमधली ताणलेली रेष आणखी खोल झाली. दुपारी अश्विन घरी आला. कावेरीने चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न केला, पण नजरेत नाराजी होती. आज ऑफिस लवकर संपलं? हो, मी विचार केला थोडं तुझ्यासोबत बसावं, अश्विनने म्हणताच शारदाताई किचनमधून बाहेर आल्या आणि सहज विचारलं, अश्विन तुझी कॉलेजमधली नेहा आठवते का? अश्विन थोडासा गोंधळला. हो का, काय झालं? शारदाताईने काही बोललं नाही, पण त्यांच्या नजरेत चिंता होती. कावेरीने हसत म्हटलं, तुझी तीच मैत्रीण आता माझी मैत्रीण आहे, पण तुझ्या आईला ती आवडत नाही का बरं? अश्विनने हलकसं हसून म्हटलं, आईचा स्वभावच तसा आहे, ती काळजी करते. कावेरीने डोळे मोठे करत विचारलं, काळजी की संशय? अश्विन काही बोलायच्या आधीच शारदाताई आत गेल्या. त्यांचं हृदय धडधडत होतं. त्या रात्री शारदाताईंना झोप येईना. भूतकाळाच्या आठवणी डोळ्यांसमोर फिरू लागल्या. फ्लॅशबॅक. एका वर्षापूर्वी अश्विनच्या लग्नाच्या आधीचा काळ. नेहा त्याच्या कॉलेजची मैत्रीण होती. गप्पा, हसणं, छोट्या भेटी, सर्व काही साधं वाटायचं. एक दिवस शारदाताईंनी ऐकलं, नेहा आणि अश्विन घराच्या अंगणात बोलत होते. नेहा म्हणत होती, मला तू खूप आवडतोस, तू लग्नानंतरही असाच बोलशील ना माझ्याशी? मला तुझ्या घरच्यांची भीती वाटते. अश्विन हसून म्हणाला, नेहा आता हे सगळं मागे राहू दे, मी तुला मैत्रीण म्हणूनच बघतो. त्या संवादात काही वाईट नव्हतं, पण सासूच्या मनात संशयाचं बीज रुजलं. ही मुलगी पुन्हा आयुष्यात आली तर, असा विचार त्यांच्या मनात घर करून राहिला. शारदाताई खुर्चीत बसून म्हणाल्या, मी बोलले असते तर कदाचित गैरसमज झाला असता, पण गप्प राहूनही गैरसमज वाढलाय. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी नेहा पुन्हा आली. घरात हसण्याचा आवाज. नेहा आणि कावेरी स्वयंपाकघरात गप्पा मारत होत्या.
अगं, तुझा नवरा खूप कामात गुंतलेला दिसतो, पण तुम्ही दोघं सुंदर जोडी आहात, नेहाने म्हटलं. हो, पण कधी कधी वाटतं घरात सगळं नीट असलं तरी सासूच्या वागण्यामुळे मन जड होतं. नेहा हसत म्हणाली. त्यांना वयाचं पडलेलं असतं, तू त्यांचं मन जिंक. इतक्यात शारदाताई तिथून गेल्या. त्यांनी काहीही न बोलता त्या दोघींकडे पाहिलं, पण त्या नजरेत काहीतरी होतं. त्यांनी मनाशी ठरवलं, आता पुरे झालं. त्या रात्री कावेरीच्या फोनवर नेहाचा मेसेज आला. तुझ्या नवऱ्याला सांग, उद्या ऑफिसच्या कामासाठी थोडं भेटायचं आहे. कावेरीने मेसेज वाचला, पण तिच्या मनात एक छोटासा प्रश्न आला. ही नेहा आणि अश्विन यांची जुनी ओळख आहे. यांचा आधी काही क्षणभरानं ती विचार झटकून टाकते. नको, मी पण सासूसारखं विचार करायला लागले तर. दुसऱ्या दिवशी सकाळी शारदाताईंनी कावेरीला शांतपणे हाक मारली. कावेरी, थोडं बोलायचं आहे. कावेरी थोडी चिडलेली म्हणाली. पुन्हा काय? नेहाबद्दल काही बोलायचं असेल तर मला वेळ नाही. शारदाताई म्हणाल्या, फक्त 2 मिनिटं आत ये. त्या तिला आतल्या खोलीत घेऊन गेल्या. दरवाजा बंद केला. कावेरी थोडी अस्वस्थ झाली. शारदाताई कपाटातून मोबाईल काढतात. एक रेकॉर्डिंग उघडतात. हे ऐक. रेकॉर्डिंगमध्ये अश्विन आणि नेहा यांचा संवाद होता. नेहा म्हणते, तू मला विसरलास का खरंच? लग्नानंतर तू खूप बदललास. अश्विन म्हणतो, नेहा, मला तुला दुखवायचं नाही, पण आता माझं आयुष्य वेगळं आहे. तू माझ्या भूतकाळाचा भाग आहेस आणि तू फक्त माझी मैत्रीण आहेस. नेहा म्हणते, मला फक्त एवढं हवंय की तू माझ्याशी बोलणं बंद करू नकोस. ते ऐकताना कावेरी थिजून जाते. शब्द कानावर पडत नाहीत, फक्त हृदयाचे ठोके ऐकू येतात. रेकॉर्डिंग संपतं. शारदाताई म्हणतात, हे मी गेल्या आठवड्यात रेकॉर्ड केलंय. मी तुला सांगायचं ठरवलं नव्हतं, पण आता वाटलं गैरसमज वाढत चाललाय. मी तुझा अपमान करण्यासाठी नाही बोलले, फक्त तुला वाचवण्यासाठी, माझ्या मुलाचा आणि माझ्या सुनेचा संसार वाचवण्यासाठी केलंय. कावेरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. म्हणजे तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं? हो, पण मी माझ्या मुलावरही विश्वास ठेवला आणि त्याच्या घरात शांतता राखली. तू मात्र मला वाईट समजलीस. कावेरी थरथरत म्हणते, मी तुमचं मन दुखावलं आईसाहेब. शारदाताई म्हणाल्या, मला फक्त एवढंच हवं होतं, तू सावध राहावी. नेहाचं मन थोडं गोंधळलेलं आहे आणि मला भीती होती ती पुन्हा तुमच्यात काहीतरी गोंधळ घालेल. कावेरीने दोन्ही हात डोक्यावर ठेवले. देवा, मी किती चुकीचं समजत होते. शारदाताईंनी हलकं हसून तिच्या खांद्यावर हात ठेवला. बाळा, नाती जपायची असतात. जपली नाहीत तर गैरसमजाचं सावट झपाटतं. कावेरीने पुटपुटलं, आता मी सगळं ठीक करेन. त्या रात्री कावेरी दिवाणखान्यात बसली होती. नेहाचा फोन वाजला, पण तिने उचलला नाही. फोनकडे पाहत ती म्हणाली, काही गोष्टी न सांगता समजतात. तिने ती रेकॉर्डिंग नेहाला पाठवली. शारदाताई देवघरात होत्या. त्यांच्या ओठांवर मंद स्मित. घरात शांततेचा पहिला झोत वाहू लागला होता. पण अजून एक संवाद बाकी होता. सत्य पूर्ण उलगडायचं होतं. रात्र शांत होती. अंगणात चंद्रकिरण पसरलेले. घरातील वातावरण मात्र वेगळं, शांत. कावेरी देवघरात बसली होती, हात जोडलेले, डोळ्यात पाणी. देवा, मी चुकले. आईसाहेबांना समजून घेतलंच नाही. दरवाजाबाहेर शारदाताई उभ्या होत्या. त्या काही बोलल्या नाहीत, फक्त मंद हसून मागे वळल्या. त्यांच्या मनात पहिल्यांदाच एक शांती उतरली होती. सुनबाईला आता समजलंय. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातली हवा बदललेली वाटत होती. कावेरी उठून स्वयंपाकघरात गेली. आईसाहेब, आज मी पोहे करणार. तुम्हाला आवडतात ना? शारदाताई थोड्या आश्चर्यचकित झाल्या. हो, पण काल तू रागात होतीस ना? कावेरीने हलकं स्मित करून म्हटलं. राग चुकांचा असतो आईसाहेब, प्रेम मात्र शिकवण देतं. त्या क्षणी शारदाताईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवला.
माझ्या सुनबाईला समजलं एवढंच पुरेसं आहे. अश्विन ऑफिसमधून आला. घरातील बदललेलं वातावरण त्याला जाणवलं. कावेरी, आज काहीतरी वेगळं वाटतंय. आई पण हसते आणि तू पण. कावेरीने त्याच्याकडे बघत शांतपणे म्हणाली, हो, सत्य कधी कधी उशिरा समोर येतं, पण एकदा आलं की सगळं उजळून टाकतं. अश्विन गोंधळला. काय झालं? शारदाताईंनी हळू आवाजात म्हणाल्या. ती माझ्याशी बोलली आहे बाळा. मी जे रेकॉर्डिंग ठेवलं होतं ते तिला दाखवलं. नेहा तुला बोलण्यासाठी कसं सांगत होती ते. अश्विन क्षणभर थबकला. आई, तुम्हाला ते कसं मिळालं? मी गेल्या आठवड्यात रेकॉर्ड केलं होतं, पण मी ते फक्त तिचं मन वाचवण्यासाठी ठेवलं होतं. माझा हेतू तिला दुखवण्याचा नव्हता. अश्विन काही क्षण गप्प राहिला. मग कावेरीकडे वळून म्हणाला, कावेरी, मी तुला सांगितलं नव्हतं कारण मला वाटलं त्या गोष्टीचा काही अर्थच नाही आता. नेहा फक्त एक जुनी मैत्रीण होती. कावेरीने त्याचे शब्द ऐकून दीर्घ श्वास घेतला. मला आता कळालं अश्विन, चुकीची गोष्ट संवादाच्या अभावातून होते, हेतूच्या अभावातून नाही. अश्विनने तिचा हात हातात घेतला. धन्यवाद कावेरी, तू समजून घेतलंस म्हणून. त्यावेळी बेल वाजली. दरवाजा उघडला तर नेहा उभी होती, चेहऱ्यावर अपराधाची छाया. कावेरी, मला 1 मिनिट देशील? कावेरी शांत होती. नेहा आत आली. शारदाताई आणि अश्विनही तिथेच होते. नेहाने थेट शारदाताईंच्या पायाशी हात लावला. काकू, मला माफ करा. मी तुमच्या मनात शंका आणली. माझं उद्दिष्ट काही चुकीचं नव्हतं, पण मी मर्यादा ओलांडल्या. मी माझ्या जुन्या भावना ओळखल्या नाहीत. शारदाताई म्हणाल्या, बाळा, माणसं चुकतात, पण जो मनापासून माफी मागतो त्याला देवही माफ करतो. नेहाने डोळे पुसले आणि कावेरीकडे वळली. कावेरी, तू एक चांगली मैत्रीण होतीस आणि मी तुझं नुकसान करणार होते. मी आता दूर राहीन. तुला आणि तुझ्या कुटुंबाला फक्त शुभेच्छा. कावेरीने शांतपणे तिचा हात धरला. नेहा, माझं मन आता रिकामं नाही, समजूतदार झालंय. तू माफी मागितलीस म्हणजे तू जिंकलीस. नेहा निघून गेली. घरात हलकी पण शांतीची हवा पसरली. संध्याकाळी अंगणात तिघे, शारदाताई, अश्विन आणि कावेरी चहाचे कप घेऊन बसले होते. दिवसभराचा थकवा, पण मनात एक गोड शांतता. शारदाताई म्हणाल्या, आपल्याकडे संवाद कमी झाला की गैरसमज पेरले जातात आणि त्याचं फळ असतं दुःख. पण संवाद परत आला की घर पुन्हा घर बनतं. कावेरीने हलकं हसून म्हणाली, तुमचं प्रत्येक वाक्य आता मला शिकवण वाटतंय आईसाहेब. मला वाटतं मी तुमचं मन आधीच समजून घेतलं असतं तर इतका तणाव आला नसता. शारदाताई म्हणाल्या, शिकवण उशिरा आली तरी तीच खरी असते. अश्विन दोघींकडे पाहत म्हणाला, माझ्या आयुष्यात 2 स्त्रिया आहेत. एक जिने मला वाढवलं आणि एक जिने मला पूर्ण केलं. मी नशीबवान आहे. त्या शब्दांवर तिघेही हलकं हसले. रात्र झाली. शारदाताई देवघरात बसून म्हणाल्या, देवा, आज मी खरंच शांत आहे. माझं घर पुन्हा हसतंय. कावेरी त्यांच्या मागे उभी होती. तिने प्रेमाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. आईसाहेब, मी वचन देते, आता कधी गैरसमज मनात येऊ देणार नाही. तुमचं हसूच माझं घर उजळवतं. शारदाताईंनी तिला जवळ घेतलं. बाळा, सासूसुनेचं नातं हे संघर्षाचं नाही, शिकवणीचं असतं. तू आता माझ्या मुलीसारखी आहेस. कावेरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण ते अश्रू आता दुःखाचे नव्हते तर समाधानाचे होते. दुसऱ्या सकाळी घरात नवीन दिवस उगवला. अंगणात ताज्या फुलांचा सुगंध आणि स्वयंपाकघरातून शारदाताईंचा आवाज, कावेरी, चहा जरा कमी साखरेचा कर. गोडपणा आता आपल्या मनात पुरेसा आहे. कावेरीने हसून उत्तर दिलं, हो आईसाहेब, आणि थोडं प्रेम जास्त. दोघी हसतात. अश्विन बाहेर येऊन म्हणतो, हे घर आता घरासारखं वाटतंय. संध्याकाळी शारदाताई कावेरीला म्हणतात, सुनबाई, प्रत्येक नातं म्हणजे एक आरसा असतो.
त्यात आपण काय पाहतो ते आपल्या नजरेवर अवलंबून असतं. तू जर गैरसमजाचं प्रतिबिंब बघशील तर चेहरा पण विकृत दिसतो, पण जर तू विश्वासाचं प्रतिबिंब बघशील तर चेहरा सुंदर दिसतो. कावेरी म्हणते, आईसाहेब, आज मी तो आरसा साफ केला आहे. दोघी पुन्हा हसतात आणि एकमेकींना मिठीत घेतात. घरात दिवा लावला जातो. शांत, प्रसन्न, तेजस्वी. त्या प्रकाशात तिन्ही व्यक्तींच्या चेहऱ्यावर एकच भाव दिसतो, शांती, समजूत आणि प्रेम. या कथेत समजतं, नात्यांमध्ये नेहमी सत्य सांगणं महत्त्वाचं असतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ऐकण्याची तयारी ठेवणं. कारण गैरसमज हे शब्दामधून नाही तर शांततेतून जन्म घेतात. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.